बाबा या, तुमची जागा तिकडे नाहीये. ओके ओके, या सगळ्यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती. धन्यवाद. रायगडी मंदिरी वसे माझा राया, चरणाशी अर्पितो अजन्म ही काया. जगदीश्वराशी ज्याची जोडली ख्याती, प्रथम वंदितो मी तुम्हा छत्रपती. RMSK ग्रामस्थ मंडळ मुरबी आयोजित स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृतिचषक 2026 हे पर्व. मुरबी म्हटलं की ॲज युज्युअल क्वालिटी काम, आणि त्या क्वालिटी कामामध्ये सगळ्यांचीच मेहनत सदैव पाहिली आहे. अतिशय उत्तम स्पर्धा हे या स्पर्धेचा मुख्य मोटो असतो, आणि त्या मोटोनच मात्र ही स्पर्धा सुरू होतीये. दुसऱ्या फेरीतील आणखीन एक सामना, एका बाजूला वर्गमित्र मुरबी वर्सेस एका बाजूला स्कायरा गावदेवी तुर्बे, या दोन संघादरम्यानची लढत सुरू आहे. क्लीन बोल्ड गोलंदाज मयुरेश पाटील मात्र फलंदाज आपण पाहिला ज्यानं एक चौकार ठोकला, त्या प्रसाद घरातला केलाय क्लीन बोल्ड. चला, कलाकार संघाचा संघनायक आणि पोलीस दल या दोन संघाच्या संघनायकांनी लगेच टॉसचा संपर्क साधायचा आहे. विनंती आहे. एक विकेट गमावली म्हणून आम्ही काही गमावलं नाहीये. एक क्लासमेट आहे, नावच ठेवलाय वर्ग मित्र. जणू काय एकाच वर्गातील एकाच मुलीवर लाईन मारलेले हे सगळी मंडळी आपण एकत्र पाहतो, आणि त्याच्यामुळे त्यांची मतं जुळतील यात तीळ मात्र शंका नाहीये. त्यांना माहिती आहे कसं कोणाकडे जायचं. एक विकेट गमावली, दुसऱ्याने लगेच आपला अँगल साधला आणि उडवला षटकार. बॉलरच्या हातामध्ये येईल ना, आपलं गाणं सरळ स्टॉप करायचं, मग तिकडे त्यांना काहीही करू द्या. ही एक नोंद घ्या आजपासून. कधी टुर्नामेंटमध्ये असलं की जसा बॉल बॉलरच्या हातामध्ये आला ना, ऐका आमचा पण. और एक उडाया, काय ट्युनिंग राहिली क्लासमेटची. एक मित्र कधी बाद होतो आणि मी कधी खेळायला जातो, असंच काहीसं झालं होतं. फलंदाज अमन ठाकूरला गेल्या गेल्या मयुरेश पाटीलला दाखवले 2 षटकार. स्कायरा गावदेवी तुर्बे वर्सेस वर्गमित्र मुरबी. संदीप सर, खऱ्या अर्थानं पहिल्यांदाच असं नाव ऐकलं वर्गमित्र. याचा अर्थ सरळ सरळ असणार की हे सगळी मंडळी गावातून, कारण व्हॉट्सअपनं एक नवा ग्रुप दिला ओमकार पाटील. 4थीतला ग्रुप जमला, 7वीतला जमला, 9वीतला जमला, आणि हे जमता जमता बरंच काही जमलं, आणि मग मंडळ ही जमली आणि अनेक ग्रुप विस्कटीत झाले. या ग्रुपच्या नाद्यामध्ये ना, वर्गमित्र चांगला ग्रुप असेल, परंतु जे व्हॉट्सअपचे ग्रुप बनले ना,
त्याच्यामध्ये काही त्यांच्या फॅमिली बरबाद झाल्या, याची नोंद घ्या मित्रांनो. परंतु इथे बरबाद करतो गोलंदाजीला. व्हाईट बॉलचा इशारा. अमन ठाकूर काय प्रहार केलेत. प्रसाद घरातनं एक चौकार दाखवला, त्याला क्लीन बोल्ड केलं मयूर पाटीलनं. पण त्यानंतर मात्र आलेल्या अमन ठाकूरनं दाखवलं, माझ्या मित्राला बाद केलायस. उडवले 2 षटकार. त्यानंतर मात्र एक व्हाईट बॉल. अपील जरूर केलाय. बॅट्समन कदाचित त्याला कळलंच नाही की नेमकं काय प्रकार आहे. ही रन्स नाही ना पंच, कारण बॅटिंग ॲक्शन नव्हती म्हणूनच. निकेश म्हात्रे म्हणजे निकू, अतिशय उत्तम दर्जाचा हा ओव्याचा खेळाडू आणि त्याचबरोबर माणुसकीचा वसा वारसा चालवणारा. शेवटच्या बॉलवर बरंच काय घडलं. अमन ठाकरनं 2 षटकार उडवले जरूर, एक वाईट बॉल आला. त्यानंतर मात्र विचार केला की तो त्या बॉलला शेवटच्या बॉलला रेडीच नव्हता, त्याच्यामुळे ॲक्शन नाही. आणि दक्ष पंचांनी मात्र तो डॉट बॉलचा इशारा केला. षटक क्रमांक 1 संपलं. भरीव कामगिरी तब्बल 18ची. 1 बाद 18 अशी धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. WTCच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. क्वालिटी हे मुख्य ध्येय. असाच काहीसा प्रकार WTCचा पाहतो आजकाल. WTCमध्ये किंवा लाईव्ह टेलिकास्ट करण्यात सगळ्यांमध्ये स्पर्धा आहे आणि त्याच्यामध्ये मुख्य स्पर्धा आहे क्वालिटीची. ती क्वालिटी देणं भाग आहे. टप्पा खूप दूर राहिला, त्यानंतर बॉल थोडासा खालीच राहिला. तो नीटसा फलंदाज हर्षल पाटीलला समजला नाही आणि सूरज तरेनं मात्र पहिला डॉट बॉल टाकला. यानंतर काही अवधीतच सगळ्यांचे लाडके स्वीकृत नगरसेवक आदरणीय दिनेश शेठ खानावकर साहेब यांचं मंचाकडे आगमन होईल. सहर्ष स्वागत आहे. फलंदाज अगोदर मोठा फटका लागेल असा वाटलं, परंतु क्षेत्ररक्षक ही थोडासा आचपडला. पहिल्यांदा थांबला, वाट पाहिली आणि डोळे मोठे पाहून बॉलकडे पाहत राहिला. तिथून मात्र एक चांगला झेल त्यानं कंप्लीट केला आणि फलंदाजाला मात्र केला झेल बाद. सूरज तरे याच्या बॉलवर मात्र साहिल भोईरने एक चांगला झेल टिपलाय. या षटकाचा विचार केला तर सूरज तरेनं आतापर्यंत 2 बॉल ट्रॅव्हल केलाय, एकही धाव दिली नाहीये. आणि त्यांच्यासाठी जमेची बाब अशी राहिली आहे की अमन ठाकूर जो नॉन स्ट्रायकरला उभा आहे, ज्याने 2 चांगले षटकार दाखवलेत. वर्गमित्र मुरबी वर्सेस कायरा गावदेवी तुर्बे या 2 संघादरम्यानची लढत. साई पाटील तुर्बे म्हटलं की एक उत्तम समालोचक, त्यांचंही ओळख कायम राहील. आणि मुरबी गावामध्ये तर सगळेच अनमोल रत्न जन्माला आलेत, त्याच्यामुळे ही भूमीच खूप पावन राहिली आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये भजन असू दे, क्रिकेट असू दे, शैक्षणिक, सामाजिक, प्रत्येक क्षेत्रामध्ये ही मंडळी अग्रेसर राहिली आहे. त्याच्यामुळे त्यांचंही विशेष कौतुक. एकाच घरामध्ये पाटील फॅमिली पाहिली तर भजन सम्राट, क्रिकेटचे सगळेच जणू काही पंढरीच क्रिकेटची. मग पंचांचे प्रमुख असतील किंवा समालोचन अश्विनचे प्रमुख असतील. बॉल हवेत राहिला, या षटक राहिला निर्णायक. यष्टरक्षकानं मात्र हा एक सुंदर झेल टिपला आणि त्यानंतर मात्र लागोपाठ सूरज तरे. रात्रीमध्ये चमकतोय हा सूरज, घेतोय दुसरी विकेट. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज सूरज तरे. नवीन फलंदाज स्ट्राईकवर सुनील घरात. व्हाईट बॉल. हॅलो
तर याचबरोबर सन्माननीय इनानपूरचे आदर्श व्यक्तिमत्व, उद्योजक आणि एक जबरदस्त प्रतियोगितेचे आयोजक सन्माननीय गजानन शेठ पाटील साहेब, त्याचबरोबर सन्माननीय भरत शेठ म्हात्रे साहेब आणि जगन्नाथ शेठ म्हात्रे साहेब यांचं इथे आगमन होतं या व्यासपीठावरती। या स्पर्धेमध्ये आज ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, सन्माननीय केपीसी ट्रॉफी एक खूप मोठी स्पर्धा आपण नेहमीच पाहत असतो, त्या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय गजानन शेठ पाटील साहेब, भरत शेठ म्हात्रे साहेब आणि जगन्नाथ शेठ म्हात्रे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे। धावा घ्यायच्या तर मोठ्या फटक्यानेच, कारण आजकाल सगळ्यांनाच छोटं काही आवडत नाही, सगळ्यांनाच मोठं लागतं आणि तो मोठाच फटका मात्र पाहिला आणि उडवला लंगॉपच्या डोक्यावरून षटकारासाठी। वर्गमित्र 12th मॅन कौशल अतिशय खुश आहे मोठ्या फटक्यावर आणि त्यालाही माहिती आहे मॅन फ्रॉम और एक आणखीन एक फुल टॉस बॉल, क्षेत्ररक्षक चूक करतोय एक मोठा फटकार लगावलाय। आतापर्यंत विचार केला दोन्ही फलंदाज क्रीजवर उभे आहेत ना, ते दोघांनीही षटकार ठोकलाय। अमन ठाकूरनं 2 षटकार ठोकले, सुनील घरातनं 1 षटकार ठोकलाय। चौथ्या बॉलवर षटकार आला, सूरज तरेनं लागोपाठ 2 विकेट्स घेतले, धावफलकावर धावा लागल्या तब्बल 26 धावा। दुसरं षटक प्रगतीपथावर आहे, अतिशय उत्तम स्पर्धा आणि या स्पर्धेमधला अतिशय उत्कृष्ट सामना। एका बाजूला वर्गमित्र मुरबी वर्सेस कायरा गावदेवी तुर्बे या 2 संघादरम्यानची दुसऱ्या फेरीतील ही लढत, सामना 4 षटकांचा आहे। हे मुरबी संघाला अवगत आहे आणि त्याला माहिती आहे की या मैदानावरती धावा बनतात आणि त्या बनवण्यासाठी फक्त जिगर मोठा हवा, कारण फलंदाज जरी बाद झाले असतील ना तरी मुरबी संघ थांबला नाही आहे, तो लढणं सुरू केलं आहे। गोलंदाज सूरज तरे, ही गोलंदाजी सुंदर आहे, कारण ज्या प्रकारचे बॉल ट्रॅव्हल केले ना, अखूट टप्प्याचे बॉल मुरबी संघाच्या या फलंदाजांचा वीक झोन राहिला आहे। त्याच्यामुळे चांगली फलंदाजी करणारा अमन ठाकूर सुद्धा हा खेळतोय डॉट बॉल। 2 षटकांचा वाजवी खेळ संपला। प्रथम फलंदाजी करताना वर्गमित्र मुरबी संघ जाऊन ठेपतोय तो 2 बाद 26 धावा। 3 बाद 26। सुनील घरत आणि अमन ठाकूर असे 2 फलंदाज क्रीजवर उभे आहेत। सुरुवात पहिल्या पण हर्षल पाटीलनं पहिल्याच बॉलवर सिंगल रन घेतली, स्ट्राईक दिली प्रसाद घरतला। प्रसाद येस, पाणी घेऊन जा मैदानामध्ये प्लीज, स्ट्रॅटर्जी टाइमआउट, स्ट्रॅटर्जी पाणी घेऊन जा मैदानामध्ये। त्यानंतर प्रसाद घरातनं चौकार ठोकला, पण पुढच्याच बॉलवर क्लीन बॉल केलं मयुरेश पाटीलनं, परंतु त्यानंतर अमन ठाकूर स्ट्राईकवर आला आणि त्यानं लागोपाठ दाखवले 2 षटकार आणि त्याच्यामुळेच पहिल्या षटकामध्ये मयुरेश पाटील खूप म्हणजे खूप मागला ठरला, ज्यानं धावा जोडल्या तब्बल 18। आणि षटक क्रमांक 2 सूरज तरेनं काय सुरुवात केली, डॉट बॉल टाकला आणि त्यानंतर लागोपाठच्या 2 बॉलवर 2 विकेट्स। दोन षटकांचा वाजवी खेळ संपला। 3 बाद 26 धावा वर्गमित्र मुरबी संघ इथे मात्र जमवतोय। मंचाकडे ज्यांचं आगमन होतोय, तुमच्या आमच्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व, अतिशय उत्कृष्ट व्यक्तिमत्वाने ओळख राहिली आहे। समाजसेवा, जनसेवा, प्रत्येक माणसाला कसं कनेक्ट राहायचं, प्रत्येक माणसासोबत कसं राहायचं, कसं जगायचं आणि प्रत्येक माणसाला माणुसकीनं कसं जवळ ठेवायचं हे नाव ज्यांना माहीत आहे, ज्या नावानं राजकारणामध्ये दहशत लोकांना वाटली की संपेल, परंतु या नावानं राजकारणामध्ये आणखी नवीन भरारी घेतली। आदरणीय नगरसेवक आम्हा सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे दिनेशजी खानावकर सर यांचं मंचाकडे आगमन होतंय। फटाक्यांच्या आतिषबाजीपेक्षाही उंच भरारी घेणारा आवाज आहे, उंच भरारी घेणारा हे नाव आहे आणि प्रत्येकाला जवळ जोपासणारा आदरणीय दिनेशजी खानावकर सर यांचं मंचाकडे आगमन होतंय। मी RMSK ग्रामस्थ मंडळ मुरबी आयोजित स्वर्गीय कुमारी जीवा भुईर स्मृतिचषक 2026च्या स्पर्धेमध्ये दादा आपलं सहर्ष स्वागत करतो। वेलकम। सगळ्यांना हवा हवासा वाटणारा, आपल्या हक्काचा माणूस
दिनेश कानावकर सहर्ष स्वागत आहे सर. षटक क्रमांक 3. वळू आपण या सामन्याकडे. वर्गमित्र मुरबी संघ फलंदाजी करतोय तर तुर्बे संघ गोलंदाजी. 26 धावा बोर्डवर लागलेत. फटका लाजवाब आहे. ज्याप्रमाणे पाहुणे आले, ज्याप्रमाणे फटाके वाजले, ज्याप्रमाणे आतिषबाजी झाली, त्याच आतिषबाजीला कंटिन्यू करत फलंदाज सुनील घरतनं दाखवला आसमान, हा उडवला षटकार. थँक्यू. शुभम भोईरचा शुभ सन्मान पहिल्याच बॉलवर झाला. पहिल्याच बॉलवर सुनील घरतनं षटकार ठोकलाय. जणू काही धावांचा गुलमोहर आपल्या अंगणात लावलाय आणि तो फुलवताना या फलंदाजाला पाहतोय. काय सुरेख फटकेबाजी, काय सुरेख फटकेबाजी. अतिशय उत्तम दर्जाची ही फटकेबाजी राहिली आहे. फलंदाज बाद जरूर होत आहेत, परंतु धावा येत आहेत. आणखीन एक चांगला फटका. लॉंग ऑफला बॉल ट्रॅव्हल झाला. रन्स मात्र मिळेल. एका रन्सवर समाधान मानावं लागेल. 33 लॉस ऑफ 3 विकेट. या बॉलवर धाव मात्र आली 1 आणि 1 33 धावा बोर्डवर लागत आहेत. अतिशय उत्तम दर्जाचा खेळ सुरू आहे दोन्ही संघाकडून. फुलालेंचा बॉल लेफ्ट केला आहे. कदाचित वाटला सुनील घरतला वाटला की हा वाईट बॉल जाईल, परंतु पंच मात्र रेफर्स करतायत. कॉल कोणाचा आहे? ओके, बॅटिंगचा रिव्ह्यू अमन ठाकूर स्ट्रायकर होता, त्यानं मात्र या बॉलला लेफ्ट केला आणि सरळ आले तिसऱ्या पंचांकडे. बॅटिंग रिव्ह्यू वाईटसाठी पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं आहे. तिसरे पंच दक्ष पंच आहेत, स्वतः बापलेख एकमेकाकडे पाहतायत, विचारपूस करतायत. सुनीलदादा पाटील, विकी पाटील नेहाळून पाहतायत. समोरून सगळे अँगल पाहिले जात आहेत आणि डिस्कशन केलं जातं. चला बॅटिंग तुम्ही रेडी राहा, जसा निर्णय येईल तुम्ही रेडी राहायचा. चला कीपर आता बॉलरकडे चालला, तो थोडासा वेळ घेईल. डिस्कशन करा, लगेच फिल्डिंग करा. बनवा, डिस्कशन करा, निर्णय फायनल करा. ऑनफिल्ड नेट कंटिन्यू राहिलेत. ऑनफिल्ड नेट इथून काही दिसत नाही आहे क्लिअर, त्याच्यामुळे ते ऑनफिल्डवर कंटिन्यू राहिले. त्याच्यामुळे डॉट बॉलची सांगता झाली आणि इथे मात्र पुन्हा एकदा नव्यानं सामन्यास सुरुवात होईल. 33 धावा बोर्डवर लागलेत. आणखीन एक चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक जरूर धावत गेलाय. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकानं अंतर कापलाय. पुन्हा एकदा पाहिलं जाईल, वळलं जाईल. तिसऱ्या पंचांची केबिन रेडी आहे. सॉफ्ट कॉर्नर काय, सॉफ्ट सिग्नल पंच नॉट आऊट आहे, त्याच्यामुळे इथून पुन्हा पाहिलं जाईल. कधी कधी ना आपण 1-1 मिनटं वाचवतो आणि रिव्ह्यूमध्ये 3-3 मिनटं जातात. ही अशाच प्रकारे 1000 रुपयाचा कपडा घ्यायला घाबरतो आणि 303 कपडे 3 महिन्यात संपतात. नॉट आऊट कॉल. योग्य पंचांचा निर्णय राहिला ऑनफिल्डचा सुद्धा, त्याच्यामुळे सचिनजी कडू अतिशय उत्तम पंच आपण पाहिला. त्यांचा निर्णय मात्र चांगला राहिला. थोडासा उशीर झाला फिल्डर्सला, कीपरला बॉल लावण्यामध्ये, त्याच्यामुळेच इथे मात्र 2 रन्स कंप्लीट झाल्या. 35 ऑन बोर्ड. फुल टॉसवर फुल टॉल बसवून कव्हरच्या ठोक्यावर उडवलाय. हा चांगला फटका आहे. थोडासा वाईडला उभा होता क्षेत्ररक्षक, डीप एक्स्ट्राला, त्याच्यामुळे धावा किती हा निर्णय. चला बघा, ते प्रेक्षक सांगतायत 6 धावा. तिकडे बघा, येस फिल्डरचंही कौतुक, त्यानेही सांगितला हा आहे षटकार. फुल टॉसवर फुल टोल. काय सुरेख फटका राहिलाय. अमन ठाकूरचा बरसनं सुरू झालाय. ठोकलाय षटकार. अतिशय उत्तम फटकेबाजी. आतापर्यंत विचार केला ना तर या पूर्वार्धामध्ये जवळपास
5 षटकार आलेत. त्याच्यामुळे फक्त षटकारांची भाषाच बोलली जातीये. 41 धावा ऑन बोर्ड. षटक क्रमांक 3 सुरू आहे. मोठ्या धावांचा पाठलाग उत्तरार्धामध्ये स्कायरा गावदेवी तुर्भे संघाला करावा लागेल असं काहीसं चित्र उभं राहिलंय. और एक फुल टॉस, आणखीन एक फुल टॉस, पण त्या फुल टॉसवर मात्र फुल टोल वसूल नाहीये. क्षेत्ररक्षक थोडासा थांबला. त्याला असं वाटलं की दुसऱ्या रनला प्रयत्न करणार नाही किंवा थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स राहिला की जर प्रयत्न केला तर मी बॉल डायरेक्ट हातात देईन. परंतु हा गाफीलपणा क्रिकेटमध्ये कधीच चालत नाही. तो नडला आणि त्याच्यावर धावा मात्र मिळाल्या तब्बल 2. या 2 धाब्याने षटक क्रमांक 3 संपलं. याही षटकामध्ये 17 धावा आल्या. पहिल्या षटकामध्ये 18. दुसरं षटक चांगलं राहिलं सूरज तरेचं, ज्यानं धावा दिल्या 8. पण या षटकामध्ये 17 धावांच्यामुळेच धापलकर धावा लागतात त्या 3 बाद तब्बल 43. चला फिल्डिंग लावून घ्या. स्ट्रॅटर्जिक टाईमआउट संपलाय. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला तुम्हाला जास्त वेळ टीम मिटिंगसाठी दिला जाणार नाही आहे. अतिशय उत्तम दर्जाची फलंदाजी वर्गमित्र मात्र एकमेकाच्या हातामध्ये हात घालत मात्र अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी ते करतायत. धापलकर चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली गेली आहे. मैदानाचा विचार केला तर धावा बरसताना पाहिलेत आणि कांचनजी पालकर सर सांगतायत की काल 97 धावा 5 षटकामध्ये इथे जमल्या होत्या. त्याच्यामुळे धावांचं नंदनवन आहे. धावांचं नंदनवन. फलंदाजांना पूरक अशी पोषक धावपट्टी बनवली आहे. त्याच्यामुळे धावा बनतायत आणि 43 धावा इट्स नॉट अ बॅड स्कोर इन 3 ओव्हर्स. त्याच्यामुळे या 3 ओव्हरमध्ये 43 धावा जमलेत. परंतु सुरुवात चांगली आहे. मध्यान्ह चांगला राहिला आहे. या पूर्वार्धाचा उत्तरार्ध कसा राहील, या षटकाचा स्लॉग षटकामध्ये धावा किती लुटल्या जातील याच्यावर टार्गेट सेट होईल. चांगला बॉल गोलंदाज आपण पाहिला. मोहित म्हात्रे ज्यानं पहिल्याच बॉलवर मोहिनी घातली आणि डॉट बॉलची सांगता केली. अतिशय उत्तम त्याचा बॉल राहायला मी म्हटलं होतं की पहिल्या 3 षटकामध्ये तुम्ही काय केलं आहे याहीपेक्षा 4थ्या षटकामध्ये किती धावा जमत, टार्गेट काय सेट होतोय ना, हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. स्टेप आउट अगोदरच केला आहे, त्याला माहिती आहे. थोडासा फंबल झाला. सिंगल रन्स कंप्लीट केली आहे. दुसऱ्या रनचा प्रयत्न तिकडं दुसऱ्या पार्टनरनं पाहिलं नाही. येस बॅट्समन काहीतरी सांगतायत. क्षेत्ररक्षक काहीतरी हितगुज करतायत. आदरणीय बाबुराव शेठ पाटील यांना विनंती करेन आणि त्याचबरोबर चंद्रकांत दादा भोईर या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये आगमन करायचं आहे. त्याचबरोबर सोमनाथ दादा भोईर यांनाही विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये आसनस्थ व्हायचं आहे. 2 पंचांमध्ये डिस्कशन सुरू आहे आणि तिथे मात्र विचार विनिमय केला. जरा बॅटर तुम्ही रेडी व्हा, पंचांचा निर्णय येईल. येस बॅट्समन रन्स कंप्लीट आहे का, ही रन्स कंप्लीट आहे. त्यांना मात्र जरूर तुर्भे संघाच्या कॅप्टनने याच्यावर ऑब्जेक्शन घेतला होता, कारण नॉन स्ट्राईक यांचा फलंदाज होता, त्याला जाऊन बॉल सरळ आदळला होता. त्याच्यामुळे रन्सचा प्रश्न विचारला. स्ट्राईकवर जर विचार केला तर फलंदाज मात्र अमन ठाकूर. क्या बात. पहिल्या 3 षटकामध्ये काय केलंय त्याहीपेक्षा या षटकामध्ये काय करायचं आहे दाखवतोय. स्लॉग षटकाचा खेळ. पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त एकच धाव आणि त्याच्यावर सुद्धा त्याने ऑब्जेक्शन घेतला होता. म्हणजेच 1 धाव दिली आहे 3 बॉलमध्ये. 44 ऑन बोर्ड. 3 बॉलमध्ये जर एखादा मोठा फटका लगावला नाही ना तर 50च्या आत धावसंख्या राहू शकते. आणि तोच प्रयत्न सुरू आहे. एक चांगला प्रयत्न सुरू आहे. गोलंदाजानं पलटवार केलाय. मोहितनं मात्र आपल्या मनमोहिनीनं सगळ्यांना मोहित केलंय. 4थ्या बॉलवर विकेट कमावली जाते. इथे विकेटपेक्षाही रन्स अतिशय महत्त्वाच्या होत्या. 10 रन जरी आल्या असत्या तरी 53 बनल्या असत्या. परंतु पहिल्या 3 षटकानंतर इथे चांगली गोलंदाजी. थँक्यू.
3 षटकांसहित 10 बॉलमध्ये 22 धावा ठोकल्या आणि अमन ठाकूर परतला. नवीन फलंदाज आपण पाहिला सचिन तांडेल ऑन बोर्ड. ऑन स्ट्राईक 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. दूर राहिलाय बॉल ऑफस्टिकच्या बराच बाहेर. त्याच्यामुळे पंचांनी मात्र हा दर्शवला वाईड बॉल. एक्स्ट्राची रन्स मात्र येते. 45 वर मजल मारली जाते. 2 बॉलचा पूर्वार्ध शिल्लक आहे. कमालीची गोलंदाजी झाली आहे. 2च धावा दिलेत परंतु राहिलेल्या 2 बॉल. 2 बॉलवर एक मोठा फटका धावा देऊन जाईल. शतरक्षक थोडा चाचपडलाय जरूर परंतु अखेरकार त्यानं मात्र बॉल लगा रोखलाय. सीमारेषेच्या आत रोखलाय. हॅलो आता इथे मात्र विचार विनिमय होईल. नेमकं काय घडलंय पाहिलं जाईल. ओके तर स्ट्राईक चेंज आहे तशी इकडे त्याच्यामुळे प्रश्नच नाही आहे. हे नियम हळूहळू सगळीकडेच रोटेट करायला लागतील. कदाचित इथूनच हे निर्णय सुरू झाले असतील. इथेच थांबावे लागतील. तर याचबरोबर सन्माननीय आमचे जगदीश शेटकरावकर मुरबी आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत आलेले सन्माननीय पाहुणे यांना विनंती आहे की आपण यावं. जगदीश शेटकरावकर या. जगदीश शेट यांचं इथे आगमन होत आहे. रामकृष्ण मुरबी संघाचे एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे. अनेक वर्ष क्रिकेटवरती अधिराज्य ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं ते सन्माननीय जगदीश शेटकरावकर यांचं इथे आगमन होत आहे. त्याचबरोबर सन्माननीय पाहुणे या स्पर्धेमध्ये उपस्थित होतात. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय दिनेश शेट खानावकर साहेब देखील इथे उपस्थित झालेले आहेत. नगरसेवक त्यांचं इथे नक्कीच मनपूर्वक स्वागत. आमचे गजानन शेठ पाटील, भरत शेठ म्हात्रे, जगन्नाथ शेठ म्हात्रे. 49 धावा बोर्डवर लागल्या. जिंकण्यासाठी 50 धावांची गरज आहे आणि मागच्या सामन्यात सुद्धा 50 धावांचा टार्गेट सेट झाला होता. तो चेज झाला होता पण इथे मात्र वर्गमित्र कसा खेळेल उत्तरार्धामध्ये ऐकूया. दीपक आपण इथे मात्र जगदीशजी पाटील नारिवली यांच्या गोड वाणीतून उत्तर तत्परी वळूया आपण संदीपजी पाटील सरांकडे. तर भारतीय विद्यापीठचे प्रोफेसर सन्माननीय पिंगले सर इथे उपस्थित झालेले आहे. सर स्वागत आहे तुमचं. वेलकम. तसेच पीपल स्कूलचे प्रिन्सिपल भास्कर पवार साहेब इथे उपस्थित झालेला आहे. पवार साहेब स्वागत आहे तुमचं. यस जगदीश शिरसाट साहेब आणि मेस्त्राम साहेब नागपूर यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. स्वागत आहे. तर आपण काही सन्मान इथे घेतोय. व्यासपीठावरती उपस्थित असलेले सन्माननीय आमचे गजानन शेठ पाटील साहेब उद्योजक, केपीसी ट्रॉफीचे आयोजक. मी गजानन शेठ पाटील साहेबांना विनंती करेन की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. विलात वेल काढून ही सर्व मंडळी आज या स्पर्धेमध्ये उपस्थित झालेली आहेत. तर नक्कीच केपीसी ट्रॉफी या वर्षी देखील तो थाट आपण पाहिला. 4 व्हीलर कार, अनेक संघांचा समावेश, एक जबरदस्त नाईट प्रतियोगिता केपीसी ट्रॉफी आपण पाहिली. त्या स्पर्धेचे शिल्पकार उद्योजक सन्माननीय गजानन शेठ पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. BP पाटील स्पोर्ट्स अकॅडमीचे सर्वेसर्वा. तर नक्कीच धन्यवाद. याचबरोबर सन्माननीय भरत शेठ म्हात्रे साहेब यांना विनंती करेन की आपण केपीसी ट्रॉफीमध्ये खूप मोठं योगदान, एक जबरदस्त आयोजक आणि केपीसी संघाचे बिग सपोर्टर्स सन्माननीय भरत शेठ म्हात्रे साहेबांचा इथे हा सन्मान होतोय. त्याचबरोबर सन्माननीय जगन्नाथ शेठ म्हात्रे साहेबांना देखील विनंती करेन की आपण देखील यावं. आदरणीय जगन्नाथ शेठ म्हात्रे साहेब यांचा हा सन्मान इथे होतोय. सन्माननीय जगन्नाथ शेठ म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान इथे होतोय. तर याचबरोबर आपण
विशेष सन्मानाकडे देखील वळतोय. आज या स्पर्धेमध्ये ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते ते पनवेल महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय दिनेश शेठ खानावकर नावडे यांचा आपण इथे शुभ सन्मान करतोय. या स्पर्धेमध्ये आज दिनेश शेठ खानावकर साहेबांची उपस्थिती आपण पाहिली. त्यांचं नक्कीच आगमन झालं आणि जल्लोषामध्ये त्यांचं तर नक्कीच आपण सन्मान करतोय. राजकारणातील धुरंधर व्यक्तिमत्व, त्याहीपेक्षा मनानं मोठं असलेलं व्यक्तिमत्व आहे. सदैव माणसासोबत राहणारं आणि सगळ्यांच्या हक्काचा माणूस दिनेशजी खानावकर सर. खऱ्या अर्थानं एक पराभव आम्हाला सगळ्यांना चटका लावून जरूर गेला, परंतु ज्यावेळेला एखादा पराभव होतो ना त्यानंतर यशाची नवी वाट उगवत असते. कारण कितीही सुखद वाटला तरी संपणारी एक वाट असते आणि संपणाऱ्या प्रत्येक वाटेबरोबर उगवणारी एक नवी पहाट असते. ती नवी पहाट दिनेशजी खानावकर सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देऊन देईल. आणि ती नवी पहाट आणि उद्या वाढदिवस आहे त्याच्यामुळे ते पहाटेचा सूर्योदय आजच रात्री उगवेल असं वाटतंय. परंतु आपलं राजकारण सदैव कायम सुंदर राहिलं आहे, सगळ्यांसोबत घेऊन चालणार राहिलं आहे. त्याबद्दल तुमचं विशेष कौतुक आणि अभिनंदनसुद्धा. हॅलो, जगदीश शेठ कारवकर यांना विनंती करेन की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार आणि त्याचबरोबर आपण ऋषभ पाटील यांचा आपण सन्मान घेतो. ऋषभ या. ऋषभ पाटील यांचा शुभ सन्मान आपण इथे घेतोय. हॅलो, धन्यवाद. तर मी जगदीश शेठ कारवकर त्याचबरोबर आमचे प्रिन्सिपल साहेब यांना विनंती करेन, भारतीय विद्यापीठचे प्रिन्सिपल प्रोफेसर सन्माननीय डॉक्टर इंगले सर. खरोखरच आज अभिमानाची गोष्ट त्यांचं आहे. तर इंगले सर धन्यवाद, मनपूर्वक आभार आम्ही आपलं व्यक्त करतोय. त्याचबरोबर आमचे निलेश ठाकूर हे देखील उपस्थित झाले. निलेश, स्वागत आहे, वेलकम. त्याचबरोबर पीपल स्कूलचे प्रोफेसर भास्कर पवार सर, प्रिन्सिपल भास्कर पवार सर, तुमचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. नो बॉल. याचबरोबर जगदीश कारवकर यावं आपण. मुरबी गावचे आमचे आदर्श व्यक्तिमत्व, एक जबरदस्त माजी क्रिकेटर, पकवाज वादक सन्माननीय जगदीश कारवकर. कारण त्या दिवशी आम्ही नक्कीच आठवण काढली होती जगदीश, की मुरबी म्हटलं तर एक जबरदस्त संघ, त्यातील एक अष्टपैलू क्रिकेटर म्हणून यांची ओळख जगदीश कारवकर यांचा सन्मान इथे होतोय. सर या या मामा, या तुम्ही. जगदीश सिरसाट साहेबांचा आपण इथे सन्मान घेतोय. आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खारघर
ग्रामीण शहर अध्यक्ष अनिलदादा पाटील यांच्या शुभ हस्ते शिरसाट साहेबांचा हा सन्मान होतोय. यस, नागपूर वरून रमेश मेश्राम साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. यावा आपण आपला देखील सन्मान इथे होतोय. तर कलाकार टीम कॅप्टन आणि खारघर पोलीस महाराष्ट्र पोलीस टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचा आहे. यानंतरचा सामना असेल कलाकार टीम आणि खारघर महाराष्ट्र पोलीस टीम. चला बोलूया आपण मॅच कडे. थोड्याच वेळामध्ये उद्या मात्र ज्यांचा वाढदिवस आहे पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक सन्माननीय दिनेश कानावकर यांना देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा. नक्कीच इथे थोड्याच वेळामध्ये आपण तो वाढदिवस देखील साजरा करणार आहोत. यस, बोलूया तत्पूर्वी जगदीश पाटील यांच्याकडे. थँक्यू सो मच संदीप पाटील सर. थँक्यू सो मच दिनेश बंधू सर. उपस्थित लाडक्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. या मॅचमध्ये टार्गेट तुम्हाला पाहा मिळतोय आई गावदेवी तुर्बे संघासाठी एक्झॅक्टली 50 धावसंख्येचं आहे. पाठलाग करायचं आहे. पहिल्या षटकाचा केस संपलाय आणि धावा बनवल्यात तुर्बे संघाने 12 धावा बनवल्या गेल्यात. हॅलो, तर सन्माननीय गजानन शेठ पाटील, भरत शेठ म्हात्रे, जगन्नाथ शेठ म्हात्रे नक्कीच या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचा आभार. इथून ते प्रस्थान करतात. वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलात त्याबद्दल या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. खरं तर दोन टीम मध्ये मॅच तुम्हाला पाहा मिळते. वर्गमित्र मुरबीच्या विरोधात गावदेवी तुर्बे संघ. दोन संघ एकमेकांच्या समोर पाहा मिळतात. टार्गेट 50 आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धाबा आल्या एक बाद 10 आणि गोलंदाजी मार्कवरती सेकंड ओव्हरमध्ये बॉलर आशिष गरत. गेम ऑन करा. आशिष गरतला पाहतोय आपण मैदानावरती. नेक्स्ट मॅच प्रेक्षणीय सामना तुम्हाला पाहायला मिळेल. कलाकारच्या विरोधात पोलीस दल. यावेळेस मिस टाइम आहे. जवळपास खेळाडू नाही आहे. बॉल चाललाय पुढे. तोपर्यंत ऋषिकेश आलाय. बॉलला उचललाय. 2 धावा घेण्याचा अवधी होता आणि या 2 धावा एकपटल्या गेल्यात. चांगला सामना. तर जगदीश शेठ कारावकर यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत करण्यात आलाय. जगदीश शेठ धन्यवाद, थँक्यू. या स्पर्धेमध्ये आपला देखील सहकार्य त्याबद्दल RMSK जीवा भोईर स्मृती चषकाच्या वतीने आयोजक कमिटीच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. थँक्यू. एक सुरुवातीला कलाकार म्हणून पकवाज वादक, त्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू केला मंडप डेकोरेटरचा. आमचे जगदीश भाऊजी करावकर आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. चेंडू आलाय तो डॉट. पहिल्या बॉलवरती 2 आल्या त्यानंतर डॉट बॉल आलाय. तुर्बे संघ म्हटला की याच गावातून बिलॉंग करणारे को कॉमेंटेटर आमचे मित्र साई पाटील सर याच गावातून बिलॉंग करतात. मॅचचा आनंद घेत असतील तर आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. फटका चांगला स्क्वेअर लेगला. फिल्डर उपस्थित. वाह, ऋषिकेश उभे होते त्या ठिकाणी. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जणू काय सापळा रचला होता आणि अवघड झेल टिपलाय. फलंदाज यांच्यातील सामना असेल. तर पोलीस टीमचे कॅप्टन वाघ साहेब इथे उपस्थित आहेत आणि कलाकार टीमचे कॅप्टन मयूर नाईक. लिंबू कापला फेम. हा, मयूर नाईक सिंगर.
बनवतील बनवतील. कोण बोललाय? टेल आहे. टेल तर कलाकार टीम टॉस इथे जिंकलेले आहे. मयूर नाईक एक जबरदस्त सिंगर. तर मयूर नाईक सर टॉस जिंकला, आता डिसिजन काय असेल? डिसिजन आमचे एक दोन प्लेयर अजून येतात, ऑन द वे आहेत, सिग्नलला अडकलेत. नक्कीच आम्ही फिल्डिंग घेऊ. खारघर पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस आज समोर आहे. तर कलाकार आणि पोलिसांमध्ये ही एक आगळं वेगळं एक्झिबिशन मॅच आमचे मोंटी या स्पर्धेमध्ये आयोजित केले. काय सांगाल? अतिशय सुंदर आयोजन आहे स्पर्धेचं. सातत्याने आपल्यासारख्या लोकांकडून असे जे क्रिकेटर्स आहेत यांना मोठा मोठा प्लॅटफॉर्म भेटावा, असे सुंदर सुंदर आयोजन होत राहावं. आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून आता जी शो मॅच आयोजित केली एक महाराष्ट्र पोलीस कर्मचारी वर्सेस आम्ही सर्व जे यूट्यूबला नेहमी दिसतो कलाकार ते, तर आम्हाला देखील आनंद वाटतो. नक्कीच अशा पुढे पण हे करा आणि आम्हाला इन्व्हाइट करा, आम्हाला मजा वाटेल. नाही, कलाकार प्रीमियर लीग आम्ही नेहमीच पाहत असतो. आज ही संधी दिली, थोडासा एक तुमचा काय एक झलक होऊ द्या. झलक आता गेम झाल्यानंतरच दाखवू ना काय ते. चालेल, नक्कीच. कारण मॅच संपल्यानंतर पारितोषिक वितरण सोहळ्यामध्ये आपण बोलणार आहोत. वाघ सर 2 मिनिटं. ओके, चला मॅच झाल्यानंतर नक्कीच ती चर्चा करू आपण. हा डिसिजन पेंडिंग आहे. फटका येते चांगला आहे आणि ते चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. बन्सी पाटील इथे आलेले आहेत. बन्सी या आपण व्यासपीठावरती. आणि याचबरोबर आमचे पठाण साहेब देखील आलेले आहेत. पठाण साहेब संपूर्ण आमच्या खारघर महाराष्ट्र पोलीस आज इथे खेळणार आहे. सर्व पोलीस ऑफिसरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. चला आपण इथे डीजे बर्थडे सॉन्ग लाव. सन्माननीय दिनेश शेठ खानावकर यांचा उद्या वाढदिवस आहे, परंतु आज ते या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलेत. बराच शेड्यूल बिझी आहे, परंतु या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. त्यांचा वाढदिवस आपण इथे सेलिब्रेशन करतोय. मोंटी चला विकी. पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक सन्माननीय दिनेश शेठ खानावकर यांचा उद्या वाढदिवस आहे, परंतु आज ते या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलेत. तर त्यांचा वाढदिवस आपण इथे सेलिब्रेशन करतोय. निश्चित त्याच्यानंतर जो सामना होणार आहे एक्झिबिशन मॅच पोलीस आणि त्यानंतर कलाकार यांच्यानंतर मॅच होईल DCC कोपरा आणि ढोंगऱ्याचा पाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आमच्या आयोजन कमिटीशी तुम्ही संपर्क करा नंतर. फटका चांगला आहे, स्टॅन्ड अँड डिलिव्हरी, स्टेट ग्राउंड डाऊन, 6
मागचा मॅच सुद्धा असाच होता. 2 ओव्हरमध्ये 19 धावा झाल्या होत्या तळोजा संघाच्या. 12 बॉलमध्ये त्यांना 31ची गरज होती आणि आता तुर्बे संघाला सुद्धा 12 बॉल 31ची गरज असताना पहिल्याच बॉलवरती बिगिट आलाय. फलंदाज हर्षल भोईर. चांगला बॉल स्लोवन केलाय. पुन्हा एकदा चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला. एक धाव. बॅटकटचा इशारा येत असताना एकेरी धाव मिळाली आहे. सामन्यामध्ये षटकाराने थोडासा कमबॅक केलाय. टीम गावदेवी तुर्बे संघ यंगस्टर आहेत आणि आताच ग्रामस्थ मंडळ तुर्बे गावाची डे नाईटची स्पर्धा झाली. सर्वांचं लक्ष वेधून घेतलं त्या स्पर्धेमध्ये. आयोजन नियोजन परफेक्ट राहिलं या गावाचं. तोच संघ खेळत असताना यावेळेस 1 हँडेड कॅच. एजंट टेकन. विकेट डाऊन. आता तुम्हाला गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 9 आणि गरज आहे ती 24. 9 बॉल 24ची मॅच आहे. विकेट गेला. षटकारानंतर थोडं कमबॅक केलं होतं मात्र लगेचच विकेट आला. त्यामुळे मुरबी संघ आपल्या होम ग्राउंडवरती खेळत असताना चांगलं प्रदर्शन करावं लागेल. मात्र तुर्बे संघ आहे कधी गेम चेंज करेल. 50 धावा या मैदानावरती महागड्या नव्हत्या कारण सातत्याने खेळपट्टीवरती धावा होत असतात. म्हणून आम्ही नेहमी सांगत असतो मंजिल कितनी भी ऊंची क्यों ना हो लेकिन रास्ते हमेशा पैरों के नीचे होते. आणि 50 धावांचा पाठलाग करत असताना टीम तुर्बे संघ सध्याच्या घडीला पुन्हा एकदा स्लोवान. चांगली गोलंदाजी. टर्न केलाय बॉलला. बॉलर पाहायला मिळतो आपल्याला हर्षल पाटील. तर याचबरोबर आमचे सन्माननीय निलेश ठाकूर मुरबी संघाचे बिग सपोर्टर्स यांच्या वतीने स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केलाय. त्याबद्दल निलेश यांचा मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा वन्स अगेन लागोपाठचे 2 चेंडू डाट आल्यात. 12वे खेळाडू उत्साहित आहेत. टाळ्या वाजवतात. मात्र बारी बारी सबकी बारी राहते. 2 चेंडू डाट. सामन्यामध्ये कमबॅक करत असताना मात्र मॅच संपला नाहीये. तुर्बे संघ कधी कमबॅक करेल या मॅच मध्ये. फटका हवेत केल्यात. 2 फिल्डर. जजमेंट चांगलं राहिलंय. अक्षय ठाकूर झेल टिपत असताना हॅलो ते सन्माननीय आमचे एक जबरदस्त राजकीय क्षेत्रातील नाव बेलपाडा गावचे आदर्श व्यक्तिमत्व आणि सन्माननीय एक खूप मोठं नेतृत्व आदरणीय जगदीश शेठ घरत साहेब इथे उपस्थित होतात. त्याचबरोबर आमचे जीवन घरत मुरबी यांचं देखील इथे आगमन होत आहे. मी नक्कीच पाहुण्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती असणं व्हायचं आहे. सन्माननीय जगदीश शेठ घरत साहेब इथे उपस्थित होतात. वेळात वेळ काढून ते या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिला त्याबद्दल या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. 3 ओव्हरचा केस संपलाय. 6 बॉलमध्ये बनवायचे 24. आता थोडासा सामना कठीण झालाय. मागचे काही बॉल धाबा चालले नाहीये. विकेट गेल्या. त्यामुळे आता तुर्बे संघासाठी सामना थोडासा कठीण झालाय. 6 बॉल 24ची गरज आहे. म्हणजे 6 मध्ये 4 मोठे पडके खेळायचे येतील का. नवीन बॅटर मैदानामध्ये सातत्याने येत असताना पहा मिळतंय. सुरुवात चांगली झाली मात्र तुर्बे संघाला तिचं सातत्य टिकवता आलं नाहीये. कारण क्रिकेटमध्ये सातत्याला फार महत्व असतं. जेव्हा तुम्ही बॉलिंग बॅटिंग करता सातत्याने तुमचा प्रभाव पडला पाहिजे. चांगलं काम झालं पाहिजे मैदानावरती. मात्र आता 6 बॉल 24. स्ट्राईकला बॅटर हर्षल भोईर. पहिलाच बॉल बिगिट केलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर राऊंडी बॉल टिपलाय झेल. हॅलो. संपलाय तो मात्र हर्षल भोईरचा खेळ. पियुष घरत यांच्या वतीने अजयसाठी प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये आणि 500 रुपये आता जमा झाले. चला यानंतर कलाकार टीम आमचे छोटू नावडेकर यांची देखील या कलाकार टीमसाठी मेहनत आहे. छोटू नावडेकर तुमचं देखील स्वागत आहे. आमचे जगदीश शेठ नावडेकर यांचे सुपुत्र छोटू नावडेकर
तर या कलाकार टीम मध्ये बघा आमचे हितेश कडू सिंगर आहेत, अक्षय पाटील सिंगर आहेत, जितू गायकवाड ऍक्टर आहेत, मयूर नाईक सिंगर जे कॅप्टन आहेत, त्याचबरोबर समी कालन ऍक्टर, PM जे ऍक्टर आहेत, स्वप्नील सेलके ऍक्टर आहेत, उमेश कोहली ऍक्टर आहेत आणि प्रवीण घासे जे स्पॉन्सरशिप नेहमी करतात, पंकज ठाकूर जे ऍक्टर असतील, त्याचबरोबर गोकुल अलट जे कॅमेरामॅन आहेत, त्या सगळ्यांचं आम्ही या कलाकार मंडळींचं स्वागत करतोय. निश्चित नेक्स्ट मॅच प्रेक्षणीय सामना पाहायला मिळेल प्रेक्षकांसाठी. कलाकार आज आपल्या मैदानावरती मैदान गाजवते की पोलीस दल नाहीये, पटका मोठा येतच नाहीये, त्यामुळे आता सामना पूर्णपणे वर्गमित्र मुरबी संघाच्या बाजूने पाहायला मिळतोय. 49 केलं होतं, 50चं टार्गेट या मॅच मध्ये असताना चांगलं प्रदर्शन राहिलं. मोठे फटके सुरुवातीला आले, मात्र त्यानंतर फटके येण्यासाठी खूप उशीर लागला. फटका येते, हवेत खेळल्यात, बॉल हवेत आहे, फिल्डर बघत राहिले, बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आता खऱ्या अर्थाने असं म्हटलं जाईल की हॅलो. तर याचबरोबर आमचे पनवेल महानगरपालिकेचे वॉर्ड ऑफिसर दत्ताशेठ ठाकूर यांचं इथे आगमन झालेलं आणि त्याचबरोबर मुरबी गावचे सन्माननीय आदर्श व्यक्तिमत्व उद्योजक जनार्दन शेठ म्हात्रे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. तर त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. या व्यासपीठावरती आम्ही सहर्ष स्वागत करतोय. जगदीश शेठ घरत साहेब इथे उपस्थित आहेत, त्याचबरोबर जीवन शेठ घरत आहेत, त्याचबरोबर नगरसेवक दिनेश शेठ खानावकर ते आपण पाहतोय. 2 चेंडू 16ची गरज आहे, बॉल हवेत आहे, छेल, ओहो हो, चिंगो चिंगो. 1000 रुपये होते का? 500 होते का? ऑलरेडी नका, जीपे नका, आता कॅश प्राइज. छेल सोडलाय, मगाशी षटकार आला होता, मात्र हे षटकार अगोदर येणं फार गरजेचं होतं. तसं जर पाहिलं तर पुन्हा एकदा बॉल हवेत आहे, नाही आहे, गोलंदाज पुढे सरकलाय, कॅच टिपलाय आणि मॅच सुद्धा टिपलाय. वर्गमित्र मुरबी संघाने विजय मिळवला. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम गावदेवी तुर्भे.